भाई लोक, तुम्हाला एक झाड दाखवायचंय मला, जे की माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, नारळाचं. तसं तर हा आपला मोसंबीचा बाग आहे आणि इथे आपल्या मोसंब्याही लागलेल्या आहेत. हालाकी अजून खाण्यासारख्या झालेल्या नाहीत. थोडाफार गोड रस आला असेल, पण पूर्ण पिवळा झाला की एक नंबर लागतात. दाखवतो तो. जवळपास 3 वर्ष झाली लावून साधारणतः. हं. आणि या 3 वर्षामध्ये हे झाड झालं कसं आहे, याला फळ किती लागली आहेत तेच दाखवतो तुम्हाला. आमचं तिथे विहीर आहे, त्या विहीरचं पाणी लिकीज होतं आणि त्यामुळे आम्ही तिथे लावून दिलं होतं, कारण की रोज रस्ता आम्हाला जमत नव्हतं पाणी द्यायला. तर हे झाड तुम्ही बघू शकता. पहिले विहीर दाखवतो आणि पाणी लिकेज इथनं व्हायचं, तर त्याचा फायदा आम्ही इथे घेतला. हे बघा, हे झाड आहे महाराज. आता माझ्या हाईट एवढं हे झाड आहे आणि याला पूर्ण ह्या साईडनेही नारळ लागली आहेत आणि या साईडने एक छोटी छोटी नारळ लागलेली आहेत. अशा प्रकारे हे झाड, याला या 3 वर्षामध्ये एक गोष्ट मला समजली की याला कुठल्याही प्रकारचं मीठ टाका किंवा खत टाका, काहीच टाकलेलं नाही. जवळपास फक्त पाणी टाइम टाइम. आता खाली ओल असते, खड्डा असतो, तिथे पाणी निघतो याच्याने पिलोरने, आणि याला पाणी जातं. त्यामुळे हे एकदम ग्रोथ वगैरे याची एक्सलंट झाली. तुम्हालाही लावायचं असेल तर मित्राची नर्सरी होती, तिथून आणलं होतं आपण. 200-300 रुपयाला काही झाड आणलं होतं. तर तुम्ही तुमच्या घरासमोर शेतामध्ये, फक्त एक गोष्ट आहे, हे आम्हाला खायला भेटेल का नाही हे सांगता येत नाही, कारण मजूर आहे, कोणी दुसरे फिरणारे येतात मित्र वगैरे, ते तुम्ही समजू शकता.